देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या स्वातंत्र्य सेनानींनी हिस्सा घेतला होता, ज्या लढ्यामध्ये त्यांचे योगदान होते, त्यांना किंवा मग त्यांच्या नातेवाईकांना आता 3 महिन्याचे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 3 महिन्यांचे वेतन मंजूर करण्यात आलेले आहे। त्यांचे निवृत्ती वेतन हे आलेले आहे, मंजूर झालेले आहे आणि असा नवीन GR आलेला आहे। तर काय आहे तो GR आणि काय लिहिले आहे त्यामध्ये हे तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो। 2-3 महिन्यापासून त्यांना जे पैसे आलेले नव्हते ते आता मंजूर झालेले आहेत आणि लगेचच त्यांच्या खात्यामध्ये आता टाकण्यात येणार आहेत। तर संपूर्ण माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो GR बघून घेऊया। तर तुम्ही बघू शकता हाच तो GR आहे। सन 2024-2025च्या अर्थसंकल्पीय अनुदानाचे वितरण प्रधान लेखाशीर्ष 2235 स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती इत्यादींना निवृत्ती वेतन माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2024। तर तुम्ही इथं बघू शकता 2024 ऑक्टोबर आणि डिसेंबरपर्यंतचे म्हणजे 3 महिन्याचे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्याकरिता किंवा मग त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यावर अवलंबून असलेले व्यक्ती नातेवाईक त्यांच्यासाठीचे हे निवृत्ती वेतन आहे। तर आपण आता खाली यांचा जो शासन आदेश आहे तो बघून घेऊया काय आहे। तर दिनांक इथं बघू शकता 20 डिसेंबर 2024चा शासन निर्णय आलेला आहे, हा GR आलेला आहे 20 डिसेंबर 2024। तर खाली आपण निर्णय काय ते बघून घेऊया। तर त्याआधी आपण प्रस्तावना बघून घेऊया काय म्हणतात। तर सन 2024-25 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण 60, इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम 102, सामाजिक मुख्य सुरक्षा योजनेखालील निवृत्ती वेतने स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती इत्यादींना निवृत्ती वेतन अनिवार्य निवृत्ती वेतन विषयक वर्ष खर्च व लेखाशीर्षाखाली 130,83,79,000 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर आहे। तर बघा इथं किती आहेत हे पैसे यांचे मंजूर 130,83,79,000। तर उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 ते 10 येथील शासन निर्णयान्वये निवृत्ती वेतनावरील खर्च भागवण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना ₹65,66,28,864 एवढा निधी वितरित केला आहे। स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन विषयीचा खर्च प्रति स्वातंत्र्य सैनिक ₹20,000 याप्रमाणे भागवण्यासाठी माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या 3 महिन्यांकरिता आवश्यक निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। तर आता शासन निर्णय बघूया काय म्हणते। तर सन 2024-2025च्या वित्तीय वर्षाकरिता ₹7,58,40,000 इतका निधी माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या 3 महिन्याकरिता स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनावरील खर्च भागवण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ मध्ये त्यांच्या जिल्ह्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे वितरित करण्यात येत आहे। तर बघा आता जे जिल्हे त्यांनी सांगितलेल्या पुढे तुम्हाला जिल्हेसुद्धा दाखवून देईन की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे वितरण करण्यात येणार आहे। तर 20,000 पेन्शन प्रति महिन्याप्रमाणे आता 3 महिन्याचे 60,000 असे पेन्शन तुम्हाला मिळणार आहे लवकरच या डिसेंबर महिन्यात किंवा मग जानेवारी महिन्यात, कारण की 3 महिन्याचे जे पेन्शन आहे ते तुमचं मंजूर झालेलं आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर। तर पुढे पहा, जिल्हाधिकारी यांना वितरित केलेल्या निधीतून खर्च केलेल्या अनुदानाच्या रकमांचा ताळमेळ महालेखापाल 1 मुंबई, महालेखापाल 2 नागपूर यांच्याकडे विहित कालावधीत करून खर्च मेळावा मासिक अहवाल शासनास नियमितपणे सादर करावा। चला तर अगोदर तुम्हाला दाखवून देतो की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती जे सैनिक आहेत स्वातंत्र्य सैनिक यांना किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। हे बघा जिल्ह्यांची नावे आहेत, स्वातंत्र्य सैनिकांची संख्या वगैरे आहे आणि किती निधी वितरित करणार आहेत त्याची संख्यासुद्धा दिलेली आहे। तर सर्वात आधी 1 नंबरवर आहे मुंबई शहर। तर मुंबई शहरमध्ये 38 जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्याकरिता जो निधी आहे तो 22,80,000 रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे। त्याखाली आहे पालघर जिल्हा। पालघर जिल्ह्यामध्ये 11 स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांच्यासाठीचा निधी जो आहे 6,60,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यामध्ये 32 स्वातंत्र्य सैनिक आहेत, तर त्यांच्यासाठीचा जो निधी आहे तो 19,20,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे।
त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 14 स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांच्या पेन्शनचे जे पैसे आहेत, जे निधी आहे तो आहे 8,40,000 एवढा। तर 8,40,000 रुपये यांच्यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 42 जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांची संख्या 42 आहे आणि त्यांचा जो निधी आहे, जे पेन्शनचे निधी आहेत, पैसे आहेत ते 25,20,000 एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। म्हणजे हे पैसे मंजूर झालेले आहेत। आणि त्याच्याच खाली आणखीन धुळेच्या खाली आहे नंदुरबार। तर नंदुरबार जिल्हा यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची जी संख्या आहे ती 4 आहे आणि त्यांच्यासाठी 2,40,000 इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि त्याखाली आहे सातारा जिल्हा। तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांची संख्या आहे 201। तर 201 स्वातंत्र्य सैनिकांच्यासाठी जे निधी उपलब्ध करून आणलेला आहे त्यांचा जो पेन्शन निधी आहे तो आहे 1,20,60,000 रुपये एवढा निधी त्यांचे पेन्शनचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 117 जे स्वातंत्र्य सैनिक आहेत यांची संख्या आहे। त्यांचा जो निधी आहे पेन्शन निधी तो आहे 70,20,000 रुपये एवढा त्यांचा जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, म्हणजे मंजूर झालेले आहेत। त्यानंतर हिंगोली। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 126 स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांचा जो पेन्शन निधी आहे तो आहे एकूण 75,60,000 रुपये एवढा। तर 75,60,000 रुपये त्यांचा जो पेन्शन निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर त्याच खाली आहे लातूर जिल्हा। तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण जे स्वातंत्र्य सैनिकांची संख्या आहे ती आहे 240। तर 240 स्वातंत्र्य सैनिकांसाठी त्यांची जी पेन्शन निधी आहे ते आहे 1,44,00,000 रुपये इतका निधी तो त्यांचा पेन्शन निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण जे स्वातंत्र्य सैनिक आहे यांची संख्या जी आहे 353 आहे आणि त्यांचा पेन्शन निधी आहे 2,11,80,000 एवढा पेन्शन निधी त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। आता त्याखाली आणखीन पाहू। तर त्यानंतर आहे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 40 जे स्वातंत्र्य सैनिक आहे यांची संख्या आहे आणि त्यांना 24 लाख रुपयांचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे वाशिम जिल्हा। तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 7 स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्यासाठी 4,20,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। नंतर आहे भंडारा जिल्हा। तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 19 स्वातंत्र्य सैनिक आहेत तर त्यांच्यासाठीचा जो निधी आहे 11,40,000 एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 20 स्वातंत्र्य सैनिक आहेत तर त्यांच्यासाठी 12 लाख रुपयांचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। तर आता यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की स्वातंत्र्य सैनिक हे आता हयात असतील किंवा नसतीलही तरी ते असतील तर त्यांना तो निधी मिळणार आहे आणि नसतील तर त्यांचे जे नातलग आहेत, त्यांचे जे संबंधित व्यक्ती आहेत त्यांना ते पेन्शन लागू होणार आहे, ते पेन्शन त्यांनासुद्धा मिळणार आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की तुमची पेन्शन मंजूर झालेली आहे। आता जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे आता 60,000 रुपये एकूण 3 महिन्याचे एकत्र येणार आहेत आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते टाकण्यात येणार आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।